नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कथा जी की सत्य घडलेली घटना आहे, समलैंगिक संबंध. तर वेळ न दडवता आपण चालू करूयात आपल्या कथेला. ही कथा आझादनगरमध्ये राहणाऱ्या 3 जणांच्या कुटुंबातील आहे. त्यात आई आणि मुलाची हत्या करण्यात आली, तर मुलगी बाहेर असल्याने ती बचावली. मृतांमध्ये 45 वर्षाचा मीना आणि 23 वर्षाचा मुलगा राहुलचा समावेश आहे. तर 27 वर्षाची मुलगी काजल हत्याकांडाच्या दिवशी घरात नव्हती. हत्या केल्यानंतर आरोपीने घरातील सामान अस्ताव्यस्त केले होतं. सुरुवातीला पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा संशय आला. दुपारी 4 वाजता जेव्हा मुलगी काजल घरी आली तेव्हा आई आणि भावाचा मृतदेह पाहून हादरा तिच्या पायाखालची जमीन सरकली. मृतदेह पाहून तिने आरडाओरडा करत शेजारच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर 112 नंबरवर फोन करत पोलिसांना याची माहिती दिली. मोबाईल चार्जिंगच्या वायरने गळा आवळून त्या दोघांची हत्या करण्यात आली होती. घरातील CCTV बंद. हत्याकांडाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरू केला. घरातील सामान विखुरलेलं होतं. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी घरातील CCTV बंद असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी मुलगी काजलकडे चौकशी सुरू केली. घटना घडली त्यावेळी आपण ब्युटी पार्लरला गेलो होतो. येताना आईने मेसेज करत ज्यूसची 2 पाकिटं आणण्यास सांगितलं होतं, अशी माहिती काजलने दिली. आईने पाठवलेला मेसेजही काजलने पोलिसांना दाखवला. पण नेमका हत्याकांडाच्याच दिवशी घरातील CCTV बंद कसा होता, ही गोष्ट पोलिसांना खटकली. त्यांना याबाबत काजलच्या विचारलं, पण CCTV कोण आणि का बंद केला याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं तिनं सांगितलं. पोलिसांनी परिसरातील CCTV तपासण्यास सुरुवात केली. यात तोंडावर मास्क बांधलेला एक तरुण त्यांच्या घरी जाताना आणि निघताना काही सामान घेऊन जाताना पोलिसांना दिसला. विशेष म्हणजे नकाबधारी तरुण ज्यावेळी घरात घुसला त्यावेळी काजलही घरातच होती. घरात घुसलेला हा तरुण कोण होता याची पोलिसांनी विचारणा केल्यावर काजल काहीशी हडबडली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिल्यानंतर पोलिसांना तिच्यावरचा संशय वाढला. दुपारी 2 ते 3 दरम्यान काजल घराबाहेर. काजलने दिलेल्या माहितीनुसार ती दुपारी 2 ते 3 दरम्यान बाहेर गेली होती. याच दरम्यान तिने हत्याकांड झाल्याचा दावा केला. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार हत्या सकाळी झाली होती. त्यामुळे काजल खोटं बोलत असल्याची पोलिसांना खात्री पटली. तिला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच काजलने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या मामेभावाबरोबर काजलने आई आणि भावाची हत्या केली होती. का केली आई आणि भावाची हत्या? काजल आणि मामेभाऊ कृष्णे मोबाईल चार्जरच्या वायाने आधी राहुलची, नंतर आई मीनाची गळा आवळून हत्या केली. कृष्णे चार्जरने गळा आवळला तर काजलने त्याचे पाय पकडले. त्यानंतर चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचं भासवण्यासाठी त्याने घरातले सामान इथे तिथे विखुरलं. हत्याकांडाच्या आधी काजलने घरातील CCTV बंद केला होता. काजल समलैंगिक होती. तिचं एका मुलीबरोबर समलैंगिक संबंध होते. एकत्र राहता यावं यासाठी काजलने पुढाकार घेत त्या मुलीचं भाऊ राहुलबरोबर लग्न ठरवलं. पण राहुलला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने हे लग्न मोडलं. यावरून काजलचं आई मीना आणि भावाबरोबर भांडण वाढू लागली. दररोजच्या भांडणाला कंटाळून काजलने दोघांच्या हत्येचा कट रचला. यात तिने मामेभाऊ कृष्णालाही सहभागी करून घेतलं. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.